नमो बुद्धाय सर्वप्रथम सर्वांना जय हिंद. धम्ममंगलम संस्थेमार्फत सर्वप्रथम मी नाव सांगतो. माझं नाव भंतेजीने जे दिलेलं आहे तो वारनुसार सुमना आहे आणि सुमना भंतेजी मला त्यांनी 17 तारखेला मला तर हा नाव दिलेलं आहे. धम्ममंगलम संस्थेमार्फत जे हे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे व जे श्रामनेर सयाली व दशशिलानीचा जे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, हे कार्यक्रम दिनांक 8 तारखेपासून आज दिनांक 22 तारखेला याचं समापन होत आहे. सुरुवातीला आपण ह्या कार्यक्रमामध्ये लहान मुलांचं घेतलं. 8 तारखेपासून 15 तारखेपर्यंत त्यांना आपण श्रामनेर सयाली व दशशिलानी बनवलं आणि त्याच्यानंतर यामध्ये आपण जे वयस्क श्रामनेर होते व सयाली होते व दशशिलानी होते यांचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाला आपण म्यानमारचे भंतेजी बोलवलेले आहेत व ह्याची तयारी आपण जानेवारी महिन्यापासून सुरुवात केलेली आहे. ह्या 1 वर्ष जवळपास झालेलं आहे ह्या तयारीसाठी. या तयारीमध्ये त्यांचं विमानाचं तिकीट, त्याची राहण्याची व्यवस्था, जाण्याची व्यवस्था, ह्या सगळ्या तयारी आपण या कामामध्ये केलेली आहे. या कामामध्ये आपण सर्वांकडून डोनेशन घेतलेलं आहे आणि या डोनेशनच्या द्वारेच आपण त्यांचे तिकीट वगैरेची सगळे व्यवस्था केलेली आहे. व हे कार्यक्रम घेताना आदरणीय दीपक सर यांनी फार परिश्रम घेतलेला आहे व त्यांनी सगळ्यांना त्याचं प्रबोधन केलेलं आहे की हा कार्यक्रम घेणे फार आवश्यक आहे. व ह्या कार्यक्रमासाठी या लँडचं डेव्हलपमेंट किमान 6 ते 8 महिन्यापासून सुरू आहे सध्या तरी, आणि लास्ट मोमेंटला येता याचं डेव्हलपमेंट करण्यासाठी त्यांनी फार परिश्रम घेतलेला आहे व इतर सहकाऱ्यांनी पण त्याच्याबद्दल फार परिश्रम घेतलेला आहे आणि त्यानंतर हा लँडचं डेव्हलपमेंट केलेलं आहे. लँडचं डेव्हलपमेंट झाल्याच्या नंतर आपण हा कार्यक्रम 17 तारखेपासून घेतलेला आहे. बरेचसे श्रामनेरींना यांनी हे कार्यक्रम घेण्यासाठी बराचसा परिश्रम घेतलेला आहे, सुट्ट्या काढलेल्या आहेत, त्यांच्या व्यस्त कामामधून ते इथे आलेले आहेत व एक काहीतरी धम्माबद्दल चांगलं शिकवणी घेण्याकरिता ते इथे आलेले आहेत. या व्यतिरिक्त भंते धम्मसारा व भंते जगारा व त्यांचे इतर जेवढे सगळे भंतेगण जे आलेले आहेत त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी इथे येऊन भारतामध्ये थेरवादा बुद्धिझमबद्दल जे माहिती दिलेली आहे. कारण बऱ्याच लोकांमध्ये आजकाल असं झालेलं आहे की थेरवादा बुद्धिझममध्ये भरपूर मॅनिप्युलेशन करण्यात आलेले आहे एवढ्या वर्षामध्ये. त्याच्यात जे ओरिजिनॅलिटी आहे जे भारतामध्ये झालेली आहे, पण त्या भारतामधली ओरिजिनॅलिटीला बरेचशा लोकांनी आपल्या हिशोबानं चेंज केला व आपल्या हिशोबानं चालवायला लागलं. पण जे ओरिजिनॅलिटी आहे ते बर्मामध्ये म्हणजे म्यानमारमध्ये त्या देशामध्ये राबवलेली आहे व पाळलेली आहे त्यांनी. तिथं काहीही बदल नाही झालेला आहे व त्याच्याबद्दल म्हणजे त्या देशाचा फार अभिमान वाटायला पाहिजे आपल्याला की त्या देशाने आजपर्यंत जे बुद्धिस्ट ट्रेडिशन 2,000-2,500 वर्षापासून चालू आहे तेच ट्रेडिशन आज आपण फॉलो केलेलं आहे व तेच ट्रेडिशन आपल्याला दिलेलं आहे. याबद्दल भंते धर्मसारा व इतर सगळं भंतेजींचं मी मनपूर्वक आभार मानतो व मी त्यांना बोलून याच्याबद्दल फार मनपूर्वक धन्यवाद देतो. साधू साधू साधू. थँक्यू बनते.